सातारा जिल्ह्यातील कास पठारावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। कास मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। रविवारची सुट्टी असल्याने राज्यासह देशभरातील पर्यटक कास पठारावर दाखल झालेत। कास पठारावर तोबाग गर्दी पाहायला मिळते। प्रशासनामार्फत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यांना यश येताना दिसत नाहीये। सातारा जिल्ह्यातील कास पठार इथं आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आले, मात्र ही गर्दी एवढी जास्त झाली की इथं 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। तिकडची दृश्य आपण बघू शकतो। याच्यामध्ये प्रायव्हेट व्हेकल असतील किंवा बसेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या गाड्याही या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी झालेली आहे। तोबाग गर्दी जमल्यानंतर आता प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कास पठार हे फुलांनी बहरलेलं आहे वेगवेगळ्या, आणि ते फुलं बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे येत असतात। आणि आता सीझन सुरू असताना पर्यटकांची तोबाग गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र त्याचा परिणाम म्हणजे इथं ट्रॅफिक जाम लागलाय। सातारा जिल्ह्यातली ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हीही जर कास पठारावर जाणार असाल तर टाइम टेबल बघून घेण्याची गरज आहे, कारण वीकेंडला मोठ्या प्रमाणामध्ये इथं पर्यटक येत असतात। आणि आजही रविवार आहे। जे पर्यटक इथं कास पठारावर फुलांचा दर्शन घेण्यासाठी आलेले होते, वेगवेगळी रंगीबिरंगी फुलं कास पठारावर असतात ते बघण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथं आले होते, मात्र त्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।